ही आपली खारी आणि तिखट बुंदीची चटणी. चटणीमध्ये मी कांदा आणि लसूण घातलेला आहे, त्यामुळे चटणीची चव खूप छान लागते, खूप टेस्टी लागते. चपाती, पराठा कशासोबतही तुम्ही खाऊ शकता. करून बघा आणि आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवणार आहे बुंदीची चटणी. तर त्यासाठी लागणार आहे मी इकडे खारी बुंदी आणि तिखट बुंदी 1 वाटी घेतलेली आहे. मोठी 1 वाटी खारी आणि तिखट बुंदी आहे. 1.5 पाकळी मी मोठा लसूणाचा कांदा घेतलेला आहे. 1 मोठा कांदा चिरून घेतला आहे आणि हे आहे लवंगी मिरचीचं तिखट आहे. 2च चमचा घेतलेला आहे, छोटे 2 चमचे आहेत. आणि इकडे लागणार आहे मीठ. तर आता मी बुंदीची चटणी बनवायला सुरुवात करते. बुंदीची चटणी चपातीसोबत, भाकरीसोबत, ब्रेड कशाही सोबत खूप छान लागते. करून बघा. गॅसवरती मी लोखंडाचा तवा ठेवलेला आहे. आता या तव्यावरती मी कांदा भाजून घेणार आहे. कांदा भाजण्याच्या अगोदर थोडंसं तेल लावायचं, म्हणजे कांदा छान भाजला जातो आणि तव्याला चिटकला जात नाही. लोखंडाचा तवा मी याच्यासाठी वापरला आहे, कोणतंही साहित्य आपण जर लोखंडाच्या याच्यात बनवलं ना, कढईमध्ये किंवा तव्यामध्ये, तर ते आणखीन खूप चवदार होतं आणि कांदा तर खूपच चवदार होतो. म्हणून मी कांदा भाजण्यासाठी लोखंडाच्या तव्याचा वापर केला आहे. आत्ता घालूया कांदा. कांदा आता छान परतून घ्यायचा, तळून नाही घ्यायचा. एवढं तेल मी घातलेलं नाही, थोडंसंच घातलं आहे. पण कांद्याचं जे पाणी आहे ना, ते सुकलं पाहिजे. कांद्यातलं पाणी कमी झालेलं आहे. आत्ता घालते मी लसूण. लसूणही भाजून घ्यायचा, कारण ही चटणी आपल्याला 8 ते 10 दिवस टिकवायची आहे. त्यामुळे या वस्तू भाजून घेणं गरजेचं आहे. कांदा लसूण मस्तपैकी भाजून झालेला आहे. हे बघा, पाहू शकता, मस्त भाजलेला आहे. आता मी गॅस बंद करते आणि हे सगळं कांदा आणि लसूण आहे ना, तो मी तव्यातच थंड करून घेणार. इकडे कांदा लसूण थंड झालेला आहे. आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार. सगळ्यात आधी घालूया बुंदी, नंतर घालूया तिखट, चवीप्रमाणे मीठ. तुम्हाला जेवढं म्हणजे खारट आवडतं त्याप्रमाणे घाला. तिखटही तुमच्या पद्धतीनेच घाला, कारण आमचं थोडंसं तिखटच असतं आणि त्यात लवंगी मिरची आहे, त्यामुळे तिखट झणका होणार आहे. आत्ता घालते मी कांदा लसूण. आणि आता याची मी भरड करून घेणार आहे, बारीक पूड नाही, भरड करून घेणार आहे. तयार झाली आपली खाऱ्या बुंदीची चटणी. चवीला तर खूप छान लागते, डोशासोबत, चपातीसोबत खूप मस्त लागते. करून बघा. ही चटणी झाकणाच्या डब्यामध्ये भरून ठेवा, 15 ते 20 दिवस सहज टिकते.